शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. काही दिवसापूर्वी 97 दिवसाच्या ऊसाचा मी पाठवलेला व्हिडिओ आपण पाहिलाच होता. त्या ऊसाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची वाढ ही सुरुवातीपासूनच खूप सुंदर आणि नैसर्गिक रीतीनं झाली होती. आता हाच ऊस सध्या 6 महिन्याचा झालाय. हा निरोगी ऊस आता 12 कांडीचा तयार आहे. या ऊसाचं वैशिष्ट्य म्हणजे याने सुरुवातीचा आपला जो वाढीचा वेग होता तोच कायम ठेवला आहे. 2 पेऱ्यातला अंतर देखील भरपूर आहे. पानांची वाढ आणि रुंदी खूप चांगली आहे. पानं गडद हिरवी आणि दाट झाली आहेत. आपण जर यातली वाळलेली पानं काढून घेतली तर खालून निघणाऱ्या कोंबऱ्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. त्याचा मोठा फायदा म्हणजे कोंबऱ्याची वाढ चांगली होईल. शिवाय जर हा ऊस मशीननं तुटणार असेल तर ठिबक पाल्याच्या खाली राहिल्यामुळं ठिबकच्या नळ्या तुटणार नाहीत. या ऊसावर तांबेरा, रिंग स्पॉट आणि ब्राऊन स्पॉट या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तरी पण त्यासाठी कार्बेंडेझियम अधिक मँकोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला मी दिला आहे. काही ठिकाणी कोळी किडीचा प्रादुर्भाव देखील झालेला होता. त्याच्यासाठी प्रोपरगाईट 57 EC या कोळीनाशकाची फवारणी मी सुचवली आहे. या ऊसासाठी सरळ खतं म्हणजे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, DAP आणि MOP यांचा वापर झाला आहे. सिंगल सुपर फॉस्फेट मुळीच्या कक्षेत माती आड करण्यात आले. युरिया आणि पोटॅश हे ठिबकद्वारे दर आठवड्याला 10 किलो युरिया आणि 5 किलो पोटॅश जमिनीमधून देण्यात आले. ही खतं पिकाच्या मुळीला उपलब्ध करून देण्यासाठी नत्रस्फुरत, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या प्रभावी अशा जीवाणूंचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळं ही अन्नद्रव्य पिकांच्या मुळीला तर उपलब्ध झालीच, शिवाय 2 पेऱ्यातल्या अंतरामध्ये देखील लक्षणीय प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. कमी दिवसामध्ये जास्त पेरे निघाले आणि ऊस देखील जाड झाला. हा ऊस फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे 10 महिन्यात तुटणार आहे. त्यामुळं आता यासाठीचं माझं नियोजन असं आहे की शक्य होईल तेवढी त्याची निरोगी वाढ करून घेणं, ज्यामुळं ऊसाचं वजन वाढेल आणि टनेजमध्ये देखील चांगली सुधारणा होईल. धन्यवाद.